ऑडिओ क्लिप नंबर 3. अप्पांच्या विलक्षण काव्यशक्तीचा आविष्कार बघायचा असल्यास नारायणाय बदरीपतये नमोस्तुते हे स्तोत्र किंवा नंदनंदन 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 धावरे अथवा जय मानस मानस तापहरा अतिनिर्मल पावन तीर्थवरा अशासारख्या रचना एकदा तरी वाचून बघाव्यात. सर्व उपनिषद, ब्रह्मसूत्र, भगवद्गीतेचे सर्व अध्याय आणि शालिवाहनासारख्या ऐतिहासिक विषयापासून श्रीकृष्ण लीलामृतासारख्या भक्तिभावमय महाकाव्यांपर्यंत विविध विषयांवर त्यांची लेखणी सतत चालत राहिली. हे तर विलक्षण आहेच आहे. पण अगदी अखेरच्या दिवसात मनुस्मृतीसारखा विषय घेऊन त्यांनी अध्यवसायपूर्वक जे प्रचंड लेखन केलं आहे ते आमच्यासारख्या थेंब थेंब लिहिणाऱ्या कुणालाही लाजवील असं वाटतं. अप्पांचं लेखन प्रचंड जरी असलं ना तरी ते केवळ अकर्मण्य लेखकू नव्हते. पंढरपूर ते गोरटे येथील स्वस्थानांचा त्यांनी केलेला विकास, सतत प्रवास करून कीर्तन, प्रवचन, शिबिरांच्या माध्यमातून त्यांनी केलेलं समाज प्रबोधन, पुणे विद्यापीठात संत ज्ञानेश्वर अध्यासनाच्या स्थापनेतील त्यांचा महत्त्वाचा वाटा, त्यासाठी निरपेक्ष भावाने त्यांनी केलेले प्रयास, ही सर्व त्यांच्या सत्यकर्मयोगाची बोलकी निवडक उदाहरणंच आहेत. आधुनिक महाराष्ट्राचे महीपती असा यथार्थ गौरव प्राप्त करणाऱ्या सिद्धसंत कवी श्री दासगणू महाराज यांनी अप्पांचं काव्य बघून जे मलान साधले ते तुवा संपादिले असं आपल्या कवितेत लिहावं आणि अप्पांची कीर्तनं ऐकून दामूनी मला पुढे आणलं आणि अनंतानी मला मागे टाकले असे सहज प्रेमोद्गार आल्या गेल्यांजवळ वारंवार काढावेत, यापेक्षा अधिक प्रमाणपत्राची कोणाही सत्शिष्याला आवश्यकताच नाही आहे. अशा प्रकारे वेदोक्त जीवनशैलीनुसार समग्र मानवी जीवन सर्व अंगांनी अनुभवून अत्यंत आनंदाने सर्व ऐहिक सुखात रस घेऊन कौटुंबिक, सामाजिक आणि सांप्रदायिक सर्व कर्तव्य पार पाडून आणि तितक्याच अलिप्ततेने पूर्ण अनासक्त होऊन परमतृप्ती आणि समाधानाने हा थोर महात्मा हिमालयातील श्रीक्षेत्र उत्तरकाशी इथे स्वेच्छा समाधीने भगवान नारायण स्वरूपात लीन झाला आणि हे सर्व क्रमशः आमच्या डोळ्यांदेखत साकारत गेलं. ज्यांना त्यांचं दर्शन लाभलं ते खरोखरीच भाग्यवान, ज्यांना त्यांचं मार्गदर्शन लाभलं ते धन्य, आणि ज्यांना त्यांचा अंतरंग सहवास लाभला ते तर धन्यतमच आहेत. परंतु ज्यांना यातील काहीच लाभलेलं नाही आहे त्यावर त्यांना काय उपाय? स्वामींनी स्वतःच आपल्या अंतिम पत्रात हे सांगून ठेवलेलं आहे की मी म्हणजे ना शरीर, मी म्हणजे ना शरीर, मी मद्ग्रंथाचा संभार, त्याचे वाचन चिंतन यथाशक्ती आचरण, हीच गुरुपूजा खरी नीट धरावे अंतरी, हीच गुरुपूजा खरी नीट धरावे अंतरी. यानुसार त्यांच्या ग्रंथांचं परिशीलन करणाऱ्याला त्यांचं भावनिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक अंतरंग विश्व कळलं हे खरंच आहे. पण बाळ अनंत अनंतात विलीन होईपर्यंत, म्हणजेच नराचा नारायण होईपर्यंत क्रमशः कसा घडत गेला हे मात्र त्यांच्या ग्रंथातूनही कळणार नाही. हे उलगडण्यासाठी ज्या प्रकारच्या चरित्र ग्रंथाची नितांत आवश्यकता होती तोच हा ग्रंथ आपल्या हाती आहे. अत्यंत परिश्रमपूर्वक ही सर्व माहिती संकलित करून आपणासमोर मांडणाऱ्या लेखक संपादकांना द्यावं तितके धन्यवाद थोडेच आहेत. या ग्रंथातील संकलित माहिती किती बारीक सारीक तपशिलातील आणि किती सविस्तर आहे याचा एक खमंग नमुना खाली दिलेला आहे, बघा तुम्हीच. अप्पांना स्वयंपाक करायलाही आवडत असे. मुगाच्या डाळीची खिचडी, शिरा हे त्यांचे उत्तम पदार्थ. शिरा तर त्यांच्या मते बायकांना करताच येत नाही. घरच्या रव्याचा शिरा, प्रामाणिकपणे भरपूर तूप घालून केलेला, खमंग भाजलेला, मग तो गुळाचा, साखरेचा कोणताही असो, दोन्हीही त्यांना आवडत असेल. त्यातल्या त्यात घरच्या रव्याचा गूळ घालून आणि बाहेरच्या रव्याचा साखरेचा शिरा त्यांना आवडायचा. त्यांच्या सहवासात आलेल्या व्यक्तीने त्यांच्या हातचा शिरा खाल्ला नाही असं विरळाच घडलं असेल.
अगदी अपवादात्मकच. रोजचं जेवण त्यांना साधंच आवडत असे. गोडाचे पदार्थ, पक्वान्न त्यांना मनापासून आवडत असत. गुलाबजाम, जिलेबी, पुरणपोळी आणि मोदक ही तर त्यांच्या विशेष आवडीची पक्वान्न. पण श्रीखंडाच्या आवडीला तर तोडच नव्हती. हे मात्र त्यांच्या आवडीप्रमाणे मधुर गोड झालंच पाहिजे. श्रीखंड रोज खाण्याची तयारी असायची. लाडू, वड्या, चिक्की असेही गोड पदार्थ त्यांना आवडत असत. त्यातही साजूक तुपातला खमंग कळी तळलेला मोतीचुराचा लाडू त्यांना अतिशय आवडत असे. तिखटाच्या पदार्थात कडव्या वालांच्या डाळिंब्यांची उसळ, कटाची आमटी, मुगाच्या डाळीची खिचडी, पुणेरी लग्नीय अळूची भाजी, सुरळीच्या वड्या आणि सर्वात आवडती म्हणजे कुणाच्याही हातची चविष्ट आमटी आणि गरम खुसखुशीत भाजलेली पोळी किंवा किंचित जाडसर खमंग भाजलेली पापुद्रा सुटलेली भाकरी. त्याबरोबर भरपूर साजूक तूप, मधात दही घालून खाणं मनापासून आवडायचं. कॉफी आणि तळलेले काजू, आईस्क्रीम, गार दुधाची पेयही आवडत असत. त्यांचा सर्वाधिक आवडीचा पदार्थ म्हणजे आंबा. आंबा कापून खाण्यापासून आंब्याच्या साठ्या माव्यापर्यंत आणि आंब्याच्या रसापासून ते आंबा दूध, आंबा आईस्क्रीमपर्यंत सर्व प्रकारे आंबा खायला त्यांना आवडायचा. आप्पा चवीपरीने खाणारे रसिक होते. खूप खातील, नाही तर जास्त खाणार नाहीत. पण जे काही खायचं ते अत्यंत चोखंदळपणे. हा स्वादिष्ट परिच्छेद मी आपणासमोर केवळ चवीपुरता नमुना म्हणून सादर केलेला आहे. ग्रंथातील सर्वच पैलू इतक्या विस्ताराने आणि तपशिलात जाऊन मांडण्यात आलेले आहेत. त्यामुळे काही आधुनिक वाचकांना हा ग्रंथविस्तार पाल्हाळिक वाटण्याचीही शक्यता आहे. कोणाला जर तसं वाटलं तरीही हा चरित्र ग्रंथ असाच लिहिला जावा असं मला मात्र वाटत होतं. याचं कारण स्वामींजींच्याबद्दल तपशिलातील ही सर्व माहिती नंतरच्या काळात संकलित करता येणं दुरापास्त आहे. आधुनिक वाचकाला हवं असलेलं संक्षिप्त आणि रेखीव चरित्र ग्रंथ नंतर कुणालाही लिहिता येईल, पण त्याचा मुख्य आधार हा ग्रंथराजच राहणं अनिवार्य होईल. काही व्यक्तींची चरित्र ही त्यांच्या वैयक्तिक कथेसह तत्कालीन सभोवतालच्या वातावरणाचं ज्ञान देणारे लघुकोश सदृश्य ग्रंथ होऊन जातात. साहित्य सम्राट नचिकेळकर यांनी लिहिलेलं टिळक चरित्र आणि महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मवृत्तासह त्यांचे असलेले चरित्र ही याची ठळक उदाहरणंच आहेत. अशा विस्तृत चरित्र ग्रंथातून मध्यम आणि छोट्या आकाराचे ग्रंथ लिहिता येतात, पण छोटे अनेक ग्रंथ एकत्र करून असं व्यापक संकलन साकारता येत नाही. त्यामुळे अशा प्रकारची सविस्तर चरित्र पुढील पिढ्यांसाठी अमोल ठेवाच ठरतात. असा हा अमोल ठेवा वर्तमान आणि भावी पिढ्यांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी लेखक, संपादक, प्रकाशक यासह अन्यही ज्या भक्तांचा हातभार लागलेला असेल त्या सर्वांच्या श्रद्धापूर्वक झालेल्या परिश्रमांचं हार्दिक अभिनंदन. हा अखंड, स्मरणीय आणि अनुकरणीय जीवनयोग सिद्ध करणाऱ्या त्या महान विभूती ब्रह्मलीन पूज्य स्वामीजींच्या पुण्यस्मृतीस सादर प्रणाम आणि जीवन साधनेच्या मार्गावरील प्रत्येक साधक पथिकाने हे पौष्टिक पाथेय श्रद्धेने सेवन करावं ही अभ्यर्थना. इति श्री ज्ञानेश्वर पदाश्रित स्वामी गोविंद देवगिरी. इथेच आपली प्रस्तावना संपूर्ण होत आहे. श्री शंकर.